सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतही पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू झाली आहे। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे। ही लाडकी बहीण योजना केलेली आहे, ही माझी संकल्पना आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले। यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलेलं आहे, यांनीच आम्हाला मंत्री केले, असे त्या पुढे बोलताना म्हणाले आहेत। पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये लाडकीचा उल्लेख केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जाते। लाडकी बहीण योजनेमुळे मध्य प्रदेशानंतर राज्यात सत्ता आली आहे, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, कारण ती कोणाचंच घेतलेलं कधी विसरत नाही। मी पालक आहे तुमची, संपर्क मंत्री आहे बीडची, माझ्या लोकांना निवडून द्या, मी स्वतः नगरपालिकेत जातीचे लक्ष घालून काम करेन, अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी प्रचार सभेतून दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील हीच रीत ओढत योजना बंद होणार नसल्याचे सांगितले। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा स्थानिक निवडणुकीत महायुतीमधील पक्षांना होणार का, यासाठी काही दिवसांसाठी वाट पाहावी लागणार आहे।